नमस्कार. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे, राज्यशास्त्र विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर. मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील एक महत्वपूर्ण घटक ते म्हणजे मूलभूत अधिकार. या मूलभूत अधिकाराचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना यापूर्वीही आपण या मूलभूत अधिकाराची जी काही पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील जे काही मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत अधिकाराचा विचार करण्यात आलेला आहे. आता हे जे काही मूलभूत अधिकार आहेत आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं या अधिकाराचा स्वीकार केलेला आहे. मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 अधिकार देण्यात आलेले होते, पण नंतर या मूळ राज्यघटनेतील 7 अधिकारापैकी एक जो संपत्तीचा अधिकार आहे तो मूळ राज्यघटनेतील या 7 अधिकारातून तो संपत्तीचा अधिकार या ठिकाणी वगळण्यात आल्या असल्यामुळं आज जर आपण पाहिलं तर या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 6 अधिकार असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. मग ते 6 अधिकार कोणते? तर त्यामध्ये पहिला अधिकार सांगता येतो तो म्हणजे समतेचा अधिकार. दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. चौथा जो अधिकार आहे तो म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. पाचवा जो अधिकार आहे तो म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. आणि शेवटचा जो एक मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. आता या भारतीय संविधानातील हे जे काही 6 अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत हे खऱ्या अर्थानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी हे अधिकार अत्यंत मोलाचे आहेत. कारण व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास जर साध्य करायचा असेल तर त्याला अधिकार असणं खूप आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तो आपली प्रगती किंवा विकास साध्य करू शकणार नाही. आणि म्हणून हे अधिकार जरी मर्यादित स्वरूपाचे असले तरी याचं स्वरूप मात्र खूप विस्तृत आहे. म्हणजे अधिकार हे 6च आहेत, संख्येनं हे खूप कमी आहेत, पण याचं जे काय स्वरूप आहे हे स्वरूप मात्र खूप विस्तृत असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून या 6 मूलभूत अधिकाराचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांसाठी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतील या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना कलम 12 ते 35 या अंतर्गत या मूलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून एकूणच कलम 12 ते 35 या कलमांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अगदी कलम 12 पासून ते 35 पर्यंत कोणकोणत्या तरतुदी या कलमा अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत याचाही विचार करणं आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्तच आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला कलम 12 जेव्हा आपण या कलम 12चा विचार करतो तेव्हा कलम 12 मध्ये राज्य संज्ञेची व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कलम 12 मध्ये राज्य संज्ञेची व्याख्या दिली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं भारत सरकार व भारतीय संसद, केंद्र सरकारचे कार्यकारी व कायदे मंडळ ही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारे आणि राज्य विधिमंडळे म्हणजेच राज्य सरकारचे कार्यकारी आणि विधिमंडळ याचाही या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याच पद्धतीनं सर्व स्थानिक प्राधिकरणे, नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे याचीही तरतूद या कलम 12 अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं जीवन विमा निगम, तेल व नैसर्गिक वायू निगम, पोलाद इत्यादी प्राधिकरणे असे सर्व प्राधिकरणे या कलम 12 मध्ये राज्य या संज्ञेमध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढे जेव्हा आपण कलम 13चा विचार करतो तेव्हा कलम 13 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मग यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत तर कलम 32 मध्ये सर्वोच्च न्यायालय व कलम 226 मध्ये उच्च न्यायालय याच्या तरतुदी आहेत. संसद किंवा राज्य विधिमंडळाने बनवलेली जी काही कायमस्वरूपी कायदे आहेत याही तरतुदीचा समावेश या कलम 13 मध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रपती व राज्यपाल यांनी काढलेले जे काही अध्यादेश आहेत याही तरतुदीचा समावेश या कलम 13 मध्ये आहे. त्याच पद्धतीनं मूलभूत अधिकाराविषयी जी काही कायदे करण्याविषयीची जी काही नियमावली आहे त्याचाही समावेश यामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं की एखादा कायदा हा मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध असल्यास न्यायालय तो कायदा अवैध ठरवू शकते. ही तरतूद या कलम 13 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीतच कलम 12 मध्ये राज्य संज्ञेची व्याख्या दिलेली आहे आणि कलम 13
हे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या 2 कलमामध्ये या वेगवेगळ्या तरतुदी या मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये करण्यात आलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. आता भारतीय राज्यघटनेनं जे काही 6 मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत ते 6 अधिकार आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं खूप गरजेचं आहे. मग कुठले 6 अधिकार आहेत, तर त्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे समतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी. हा भारतीय नागरिकांना भारतीय संविधानानं एक बहाल केलेला हा पहिला अधिकार आहे. आणि या समतेच्या अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये या समतेच्या अधिकाराची तरतूद केलेली आपल्याला सांगता येते. आता आपण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विचार करतो तेव्हा भारताचा विचार करत असताना भारतामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक या भारतामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकता असली पाहिजे, कारण त्यांच्या एकतेला फूट पाडणारी जी काही विषमता आहे ही अशी विषमता निर्माण करणारे जे अनेक घटक आहेत ते दूर करून त्यांच्यामध्ये समता कशी प्रस्थापित करता येईल, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व भारतीय लोकांमध्ये किंवा भारतीय जनतेमध्ये एक समतेची वातावरण निर्मिती करणं हे खूप गरजेचं होतं. त्याशिवाय राष्ट्राचा विकासच होणार नव्हता. आणि म्हणून भारतीय घटनाकारांनी या समतेच्या अधिकाराची तरतूद ही खऱ्या अर्थानं या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग समतेच्या अधिकाराचा विचार करत असताना कलम 14 ते 18 मध्ये या समतेच्या अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मग त्यामध्ये पहिलं जर आपण पाहिलं की कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या अधिकाराचा समावेश या भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये करण्यात आलेला आहे. आता आपण पाहतो की कायदा हा व्यक्ती परत्वे हा बदलणारा नसावा. म्हणजे कायदा हा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. कायद्यापुढे म्हणजे कायदा हा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे आणि कायद्याचं सर्वांनी समान संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. आता कायद्यापुढे समानता हे जे तत्व आहे ते खऱ्या अर्थानं ब्रिटिश राज्यघटनेमध्ये किंवा ब्रिटिश राज्यघटनेकडनं हे तत्व आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि कायद्याचं समान संरक्षण सुद्धा केलं पाहिजे या तत्वाचा स्वीकार आपण अमेरिकेच्या संविधानाकडनं केलेला आहे. म्हणजे कायदा हा सर्वांसाठी समानच असेल. कायद्यापुढे कुठलाही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. व्यक्ती परत्वे कायदा हा वेगळा असणार नाही. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असेल आणि कायद्याचं प्रत्येकाने समान संरक्षण केलं गेलं पाहिजे. या अधिकाराची तरतूद किंवा या तत्वाची तरतूद खऱ्या अर्थानं या कलम 14 मध्ये करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आता असं जरी असलं तरीही अनेक वेळा याला काही अपवाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. म्हणजे जेव्हा आपण कायद्यापुढे समानता असं जरी म्हणत असलो तरी शासन काही वेळा या तत्वाला अपवाद सुद्धा ठरू शकतं. कारण शासनाला हा अधिकार आहे की जरीही कायद्यापुढे सर्व समानता असेल, कायदा सर्वांसाठी समान असला तरीही शासन गरिबांवर कमी कर आणि श्रीमंतावर जास्त कर लावू शकतं. हा सुद्धा अधिकार या ठिकाणी शासनाकडे आहे. म्हणजे याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो. कलम 15 चा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा कलम 15 मध्ये धर्म, जात, लिंग किंवा जन्म या कारणासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे कलम 15 मध्ये भेदभाव केला जाणार नाही या अधिकाराचा समावेश आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे जात असेल, धर्म असेल, वंश असेल, लिंग असेल अशा कारणाने व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं एक प्रकारचा गुन्हा आहे. म्हणजे हा सुद्धा अधिकार या भारतीय राज्यघटनेच्या समतेच्या अधिकारामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे आपण पाहतो की कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी समजा शाळा असतील, महाविद्यालय असतील, हॉस्पिटल असतील, अशा सार्वजनिक ठिकाणी उपहारगृहे असतील, अशा सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे हा सुद्धा एक अधिकार या भारतीय राज्यघटनेने समाविष्ट केलेला आहे. पण यालाही काही अपवाद आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं की भेदभाव केला जाणार नाही असं जरी आपल्याला हा अधिकार प्राप्त झाला असला तरी जी काही वैयक्तिक मालमत्ता आहे, समजा विहीर असेल, बोर या ठिकाणी मात्र किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादा जर संसर्गजन्य रोगी असेल आणि त्याच्यातनं जर इतर समाजामध्ये काही अनिष्ट परिणाम होणार असतील तर अशा व्यक्तीला सुद्धा समाजापासून थोडंसं दूर ठेवण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्याही तरतुदीचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो. त्यानंतर पुढला जे कलम आहे ते म्हणजे 16. त्या 16 मध्ये समान संधी याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण पाहतो की समतेच्या अधिकाराचा विचार करत असताना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार समान संधी ही प्राप्त झाली पाहिजे. आणि मग ही समान संधी जेव्हा आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये
प्रत्येक व्यक्तीला आपल्या पात्रतेनुसार समान संधी ही प्राप्त झाली पाहिजे. त्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, वंश असा भेदभाव न करता त्याच्या पात्रतेनुसार त्याला संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे. पण यालाही या ठिकाणी अपवाद आहेत. शासन अनेक वेळा लहान मुलं असतील किंवा स्त्रिया असतील यांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्याचंही त्या ठिकाणी कार्य करू शकतं. म्हणजे तो अपवाद सुद्धा याला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर पुढलं जे काही कलम आहे 17, या 17 मध्ये अस्पृश्यता निवारण या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण पाहतो की खऱ्या अर्थानं भारतीय समाज व्यवस्थेला जातीयतेचा हा जो काही कलंक लागलेला आहे तो नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं या कलम 17 मध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये अनेक जाती मध्ये भेद आहे, स्पृश्य आणि अस्पृश्यता अशा पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भेद केला जातो. आणि तसं जर असेल तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकासच होणार नाही. आणि म्हणून कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या आचरणावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणून हा सुद्धा या समतेच्या अधिकारातील एक महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढला जो घटक आहे किंवा पुढलं जे कलम आहे ते म्हणजे कलम 18. या कलम 18 मध्ये शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहे. म्हणजे आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये अनेक ज्या काही सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये विषमता निर्माण करणाऱ्या किंवा समाज व्यवस्थेमध्ये विषमता निर्माण करणाऱ्या अनेक पदव्या बहाल केल्या जायच्या. जसं की आपण पाहतो रावबहादूर असेल, देशमुख असेल, पाटील असेल, सरदेशमुख असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या अशा विशिष्ट वर्गातील व्यक्तींनाच या पदव्या दिल्या जायच्या. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारचं विषमतेचं वातावरण निर्माण होत असे. आणि मग या सर्व ज्या काही पदव्या आहेत की ज्या समाजामध्ये विषमता निर्माण करतात या सर्व पदव्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर शैक्षणिक, लष्करी या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या व्यक्ती समाजामध्ये उत्कृष्ट काम करतात मग या व्यक्तींसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आज आपण पाहतो की पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, भारतरत्न असेल, अर्जुन पुरस्कार असेल, असे अनेक वेगवेगळे जे काही पुरस्कार आहेत किंवा पदव्या आहेत अशा पदव्या आजही दिल्या जातात की या पदव्यातनं इतरांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल. पण ज्या पूर्वी समाजामध्ये विषमता निर्माण करणाऱ्या ज्या काही पदव्या दिल्या जात होत्या त्या पदव्या सुद्धा या ठिकाणी नष्ट केलेल्या आहेत. आणि आज वेगवेगळ्या पदव्या जसं आताच मी म्हटलं की भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा ज्या काही पदव्या आहेत ज्या पदव्यातनं इतरांनाही प्रोत्साहन मिळेल अशा पदव्या या ठिकाणी आज दिल्या जातात. आणि म्हणून या समतेच्या अधिकारामध्ये कलम 14 ते 18 मध्ये या वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय नागरिकांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दुसरा महत्वाचा अधिकार म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा, राईट टू फ्रीडम या अधिकाराचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 मध्ये या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी या स्वातंत्र्याची त्याला खूप आवश्यकता असते. कारण स्वातंत्र्य हेच प्रजातंत्र किंवा लोकशाही राष्ट्राचं मूलतत्व मानलं जातं. आणि म्हणून व्यक्तीला स्वातंत्र्य असेल तरच खऱ्या अर्थानं तो आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचाही समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मग कलम 19 ते 22 मध्ये हा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि मग याही अधिकाराचा आपण विचार करत असताना अगदी कलमवार कलम 19 ते 22 या कलमामध्ये कुठल्या तरतुदी किंवा भारतीय नागरिकांना कुठल्या प्रकारची स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेली आहेत याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि मग कलम 19 जर आपण विचार केला तर या कलम 19 मध्ये व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एक 6 स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. आणि मग त्याच्यामध्ये कुठली स्वातंत्र्य आहेत तर पहिलं स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आपण केलेला जो काही विचार आहे तो आपण केलेला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला आहे. आणि मग या भाषण स्वातंत्र्याचा किंवा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करत असताना भलेही या स्वातंत्र्याचा समावेश एक मूलभूत अधिकार म्हणून केला असला तरी सुद्धा या अशा स्वातंत्र्यावर सुद्धा काही निर्बंध किंवा बंधनं सुद्धा आहेत. म्हणजे स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाहीये, जे बंधनासहित असतं तेच खरं स्वातंत्र्य असतं. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही निर्बंध किंवा बंधनं सुद्धा टाकण्यात आलेली आहेत. आणि मग आपण जर पाहिलं की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी प्रत्येक भारतीय नागरिकांना दिलेलं असलं तरीही आपल्या भाषणातून किंवा
आपण कुठल्याही प्रकारे आपल्या राष्ट्राची एकता, आपल्या राष्ट्राची अखंडता किंवा आपल्या राष्ट्राचं जे काही सार्वभौमत्व आहे हे जर धोक्यात येत असेल तर अशा भाषणावर निर्बंध सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. आणि म्हणून तो एक घटक या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येतो. दुसरं जे स्वातंत्र्य आहे ते म्हणजे शांततापूर्वक निशस्त्र सभा घेण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे भारतीय नागरिकांना विचार स्वातंत्र्य आहे, आपण केलेला विचार व्यक्त करण्याचं म्हणजे भाषण स्वातंत्र्य आहे, आणि आपण सर्व समाजातील घटकांना एकत्र करून आपला जो विचार आहे त्यांच्या समोर सादर करण्याचंही स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून आपल्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. पण जेव्हा आपण या ज्या काही सभा घेतो, या सभा घेत असताना या सभा पूर्णपणे निशस्त्र असल्या पाहिजेत. शस्त्रासहित जर सभा असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे व्यक्तीचे अधिकार सुरक्षित राहणार नाहीत. आणि म्हणून ही सभा घेत असताना निशस्त्र म्हणजे शस्त्राशिवाय सभा घेणं हा सुद्धा या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामधला एक अधिकार आहे. आणि मग ही सभा घेत असताना या सभेच्या माध्यमातून सुद्धा कुठल्याही प्रकारे समाज व्यवस्था विस्कळीत होऊ नये, राष्ट्राची एकता आणि अखंडता याला बाधा येणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे. आणि मग तो सुद्धा या कलम 19 मधला एक महत्वाचा अधिकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो म्हणजे संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. आता या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. प्रत्येक भारतीय व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था किंवा संघटना सुद्धा स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. कारण या संस्थेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास या ठिकाणी करू शकतो. मग तो सुद्धा एक अधिकार या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो म्हणजे भारतीय प्रदेशात मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य. आता या आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना प्रत्येक भारतीय व्यक्तीला भारतीय प्रदेशामध्ये कोठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर भारतानं एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून आपण कुठेही गेलो तर आपण एक भारतीय आहोत. या कारणामुळेच जर आपण पाहिलं तर भारतामध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साध्य करण्यासाठी कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि मग तोही या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामधला एक महत्वाचा अधिकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो म्हणजे भारतात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी कुठल्याही प्रदेशामध्ये जाऊन वास्तव्य त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन ज्या प्रदेशामध्ये आपला व्यवसाय योग्य पद्धतीने चालू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे शक्य आहे असा विचार करून तो कुठल्याही प्रदेशामध्ये जाऊन वास्तव्य त्या ठिकाणी करू शकतो. त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. त्याचबरोबर पुढला जो एक शेवटचा अधिकार आहे तो म्हणजे कोणताही उद्योग करण्याचे स्वातंत्र्य, कुठलाही उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीला आपला विकास साध्य करण्यासाठी कुठला व्यवसाय करायचा आहे ते व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आहे. तो कुठला असला पाहिजे, कोणता असला पाहिजे, तो कुठं केला गेला पाहिजे हे याचं पूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी भारतीय नागरिकांना प्राप्त झालेलं आहे. कारण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आपण कुठला व्यवसाय करावा, काय उद्योग करावा याचं पूर्णपणे स्वातंत्र्य या भारतीय नागरिकांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून कलम 19 जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची ही जी काही 6 स्वातंत्र्य आहेत हे 6 स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय व्यक्तीला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत. पण हे सर्व स्वातंत्र्यावर या ठिकाणी निर्बंध किंवा बंधनं सुद्धा टाकण्यात आलेत आणि मग त्याचाही विचार करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहतो की या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना कलम 20 मध्ये म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा जो अधिकार प्रदान करण्यात आलाय तो कलम 19 ते 22 मध्ये आहे. आणि मग कलम 19 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तीला स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले आहेत. आणि मग कलम 20 चा जर आपण विचार केला तर अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण हा सुद्धा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहतो की व्यक्तींना केलेला जो काही गुन्हा आहे तो व्यक्तीने केलेला गुन्हा जोपर्यंत शासनानुसार सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही. आणि मग एखाद्या व्यक्तीनं जो काही गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीला जोपर्यंत कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा दिली जात नाही. त्याचबरोबर एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जाईल त्याचाही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने कायद्याने सांगितल्याप्रमाणेच शिक्षा केली जाईल. कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच पद्धतीने शिक्षा केली जाईल
त्याचीही तरतूद या कलम 20 मध्ये करण्यात आलेली आहे. कोणत्याही शिक्षेसंबंधी कायदा ज्या दिवशी लागू केला आहे त्याच दिवसापासून त्या ठिकाणी शिक्षा लागू होईल. म्हणजे या वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश या कलम 20 अंतर्गत केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि त्याचीही तरतूद कलम 21 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक भारतीयांचा विचार करत असताना कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेमध्ये 2002 मध्ये जी काही 86वी घटनादुरुस्ती झाली, या घटनादुरुस्तीनं प्रत्येक पाल्याला म्हणजे 6 ते 14 या वयोगटातील जे काही पाल्य आहेत त्या पाल्यांना शिक्षण देणं हे त्या पालकांचं आद्य कर्तव्य असेल अशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आणि तो सुद्धा या मूलभूत अधिकारामधला एक महत्वाचा अधिकार म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर कलम 22चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्धते विरुद्ध संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे कलम 22चा विचार करत असताना अटक झालेल्या व्यक्तींना अटकेचं कारण विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल तर कुठल्या कारणामुळे ती अटक झाली आहे याचा जाब किंवा कारण विचारण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर वकिलाचा आधार घेऊन आपला बचाव करण्याचा सुद्धा अधिकार आहे. अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर उभं केलं पाहिजे. 24 तासापेक्षा जास्त अटकेत जर ठेवायचं असेल तर न्यायाधीशांची पूर्व परवानगी सुद्धा घ्यावी लागते. म्हणजे हा सुद्धा अधिकार या प्रत्येक भारतीय नागरिकांना या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे कलम 20, 21 आणि कलम 22 आणि कलम 19 हे चारही कलमामध्ये या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना पुढला जो महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. आता भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 23 ते 24 मध्ये या शोषणाविरुद्धच्या अधिकाराचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि मग या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना भारतामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी प्राचीन काळापासून प्राचीन काळामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट चालीरीती किंवा प्रथा असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. मग वेगवेगळ्या प्रथा असेल, देवदासी प्रथा असेल, वेठबिगारी सारखी प्रथा असेल, या अशा जे काही अनेक प्रथा होत्या त्या प्रथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या हक्काचं उल्लंघन त्या ठिकाणी होत होतं. एक पुरुष असतील, महिला असतील, बालके असतील यांचा जो काही अनैतिक व्यापार होत होता त्याच्यातून सुद्धा त्यांचे हक्क त्या ठिकाणी डावले जात होते आणि म्हणूनच भारतीय नागरिकांना आपल्या हक्काचं एक संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शोषणाविरुद्धच्या अधिकाराचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि मग कलम 23 ते 24 मध्ये हा अधिकार असल्याचं आपल्याला सांगता येतं. मग कलम 23 मध्ये कुठल्या तरतुदी आहेत तर भारतीय राज्यघटनेत कलम 23 चा विचार करत असताना मानवी व्यापार व सक्तीचे श्रम यास प्रतिबंध या कलम 23 मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे मानवी व्यापार जो आहे म्हणजे मानवाचा व्यापार त्याच्यामध्ये पुरुष, महिला, बालके इत्यादी असतील यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीने काम करून घेणं म्हणजे वेठबिगारी सारखी प्रथा, अधिक काम आणि कमीत कमी त्याचा मोबदला देणं, अशा पद्धतीच्या काही प्रथा होत्या की ज्या प्रथाच्या माध्यमातून मानवाच्या हक्काचं उल्लंघन त्या ठिकाणी होत होतं. आणि मग त्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं अनेक कायदेही त्या ठिकाणी केले गेले. जसं की आपण पाहतो की समान वेतन कायदा असेल, किमान वेतन कायदा असेल, कंत्राटी कामगार कायदा असेल, वेठबिगारी पद्धती निर्मूलन कायदा असेल, म्हणजे असे जे काही वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मानवाचं जे काही शोषण होत होतं किंवा त्या शोषणाचं होऊ नये, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी असे वेगवेगळे कायदे सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढल्या जे कलम आहे ते म्हणजे कलम 24. या कलम 24 मध्ये कारखाने असतील, खाणी असतील इत्यादी मध्ये बालकांना कामास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. म्हणजे लहान मुलं जे आहेत साधारणतः 6 ते 14 वयोगटातील जी काही मुलं आहेत अशा मुलांना धोक्याच्या ठिकाणी म्हणजे खाण असेल किंवा कारखाना असेल अशा ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणं
हे त्यांच्या पालकांचं आद्य कर्तव्य असेल आणि मग या वयोगटातील मुलांना खरं तर शिक्षण दिलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतो की लहान मुलांना कारखाने असतील, खाणी असतील अशा ठिकाणी कामाला लावलं जातं. म्हणजे एक प्रकारे त्यांची पिळवणूक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्या ठिकाणी खुंटतो. म्हणून खऱ्या अर्थानं अशा मुलांना सुद्धा या ठिकाणी संरक्षण मिळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की बाल कामगार प्रतिबंधक कायदा असेल, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून सुद्धा या मुलांचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी या शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये केल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे एकंदरीतच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होऊ नये यासाठी या भारतीय संविधानामध्ये या शोषणाविरुद्धच्या अधिकाराचा समावेश या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय संविधानानं भारतीयांसाठी हा एक अधिकार या ठिकाणी प्रदान केलेला आहे. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28 मध्ये या अधिकाराचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. खरं तर आपण पाहतो की भारताचा विचार करत असताना भारतामध्ये ब्रिटिशांनी धर्म या आधारावरच खऱ्या अर्थानं तर फूट पाडलेली होती आणि मग धर्म ही अशी गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की पाकिस्तानची निर्मिती सुद्धा धार्मिक तत्वाच्या आधारे झाली होती. याची जाणीव म्हणजे धर्म व्यक्तीमध्ये फूट पाडतो किंवा धर्म व्यक्तीतील एकता लोप पावतो याची जाणीव खऱ्या अर्थानं भारतीय घटनाकारांना असल्यामुळं धर्म एक वैयक्तिक बाब मानली गेली आणि मग धर्म एक वैयक्तिक बाब मानली गेल्यामुळं धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य व्यक्तीला दिलं गेल्यामुळं भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यामध्ये या तत्वाची खूप मोठी मोलाची मदत या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना कलम 25 ते 28 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी हा अधिकार किंवा हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. मग काय या ठिकाणी तर कलम 25चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कलम 25 मध्ये धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. आता आपण जर विचार केला की धर्म खऱ्या अर्थाने एक वैयक्तिक बाब आहे. कुठला धर्म व्यक्तीने स्वीकारावा हे त्याच्यावर त्या ठिकाणी पूर्णपणे अवलंबून आहे. आणि मग धर्म ही एक वैयक्तिक बाब असल्यामुळं धर्माचं पालन करणं, धर्माचं आचरण करणं, धर्माचा प्रचार करणं हे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे आणि त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये असल्याची आपल्याला या ठिकाणी सांगता येते. कलम 26 मध्ये धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे धर्म एक वैयक्तिक बाब असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं पाहिजे याचंही पूर्णपणे स्वातंत्र्य कलम 26 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर कलम 27 जर आपण विचार केला तर धर्माच्या नावाने कुठलेही पैसे घेण्यास पूर्णपणे बंदी आहे. म्हणजे धर्म ही एक जरी वैयक्तिक बाब असली तरी आपला धर्म इतरांवर लादता येत नाही आणि धर्माच्या नावानं कुठल्याही प्रकारे लोकांकडनं सक्तीनं पैसेही वसूल करता येत नाहीत. म्हणून ती सुद्धा तरतूद या कलम 27 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि कलम 28 जर आपण विचार केला तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना सक्तीने करण्यास सुद्धा पूर्णपणे मुक्ती आहे. म्हणजे कुठल्याही शैक्षणिक संस्थेमधनं धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही किंवा कुठलीही उपासना सुद्धा करून घेतली जाणार नाही याचं सुद्धा स्वातंत्र्य या भारतीय राज्यघटनेच्या कलम 28 मध्ये या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये दिलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच या धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करत असताना धर्म एक वैयक्तिक बाब असल्यामुळं राज्य संस्थेनं प्रत्येक व्यक्तीला हे पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे की व्यक्तीने कुठला धर्म स्वीकारावा, कुठल्या धर्माची पूजा अर्चा करावी, कुठल्या धर्माचं पालन करावं, एक वैयक्तिक बाब आहे. आपला धर्म इतरांवर लादता येत नाही आणि राज्य संस्थेपुढे सुद्धा कुठलाही एखादा धर्म हा राजधर्म असणार नाही याचाही विचार या ठिकाणी करणं खऱ्या अर्थाने कर्मप्राप्तच आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतील या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा सुद्धा एक महत्वाचा अधिकार म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्याच्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स याही अधिकाराचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 29 ते 30 मध्ये या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराचा समावेश केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग या शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकाराचा विचार करत असताना कलम 29 मध्ये
हे जे कलम 29 आहे, कलम 29 मध्ये नागरिकांना स्वतःची भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, जोपासण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपली जी काही भाषा आहे, आपली मातृभाषा असेल, आपली जी काही लिपी आहे किंवा आपली जी काही संस्कृती आहे, या संस्कृतीचं जतन, त्याचं पालन आणि त्याचं संवर्धन करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीयांना दिलेलं आहे. कारण आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे, तिचं पालन सुद्धा झालं पाहिजे. कारण आपण जर पाहिलं तर भारतामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे लोक आहेत. प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक जातीची संस्कृती वेगळी आहे आणि प्रत्येकाने आपापल्या संस्कृतीचं, आपापल्या धर्माचं किंवा संस्कृतीचं पालन करणं हे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे किंवा तो एक हक्क आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येक भारतीय आपल्या संस्कृतीचं संवर्धन, पालन आणि संरक्षण करतात. हा सुद्धा भारतीयांचा एक अधिकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्याची तरतूद कलम 29 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 30 मध्ये जर आपण पाहिलं तर अल्पसंख्याकांना धर्म व भाषा या आधारावर शैक्षणिक संस्था चालवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. म्हणजे शिक्षणाचा जर आपण विचार केला तर जे अल्पसंख्याक समुदाय आहेत, अशा अल्पसंख्याक समुदायांना भाषा आणि धर्म याच्या आधारावर शैक्षणिक संस्था चालवण्याचा सुद्धा अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की या भारतीय राज्यघटनेतील या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा सुद्धा एक महत्वाचा मूलभूत अधिकार म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढला जो अधिकार आहे तो एक महत्वाचा अधिकार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. आता या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराचा जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेतील कलम 32 मध्ये या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वरील जे काही 5 अधिकार आहेत ते व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ते त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले. पण या वरील 5 अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल तर त्या अधिकाराला काहीच अर्थ उरणार नाही. आणि म्हणून वरील 5 अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची तरतूद खऱ्या अर्थानं या कलम 32 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि म्हणून या कलम 32 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या 5 रीट्स आहेत. या 5 रीटच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्काचं संरक्षण करू शकतो. आणि म्हणूनच आपण बघतो की व्यक्तीला केवळ अधिकार असून चालत नाहीत, तर त्या अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल तर त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची तरतूद ही असणं खूप गरजेचं आहे. तरच त्या अधिकारांना महत्व किंवा त्या अधिकाराचा अर्थ आहे. आणि म्हणून या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराचा विचार करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही 5 रीट्स आहेत त्या 5 रीट्सचाही आपल्याला या ठिकाणी विचार करणं हे क्रमप्राप्तच आहे. आणि मग त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला सांगता येतं की बंदी प्रत्यक्षीकरण. आता या बंदी प्रत्यक्षीकरणाचा विचार करत असताना याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर एखाद्या व्यक्तीला केलेली अटक हे कायदेशीर आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करा असा आदेश न्यायालयातून मिळणं म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक झालेली आहे ती कायदेशीर आहे का नाही हे ठरवण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करा असा आदेश मिळणं म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण होय. म्हणून तो एक अर्ज आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. पुढला जी रीट्स आहे ते म्हणजे परमादेश. परमादेश म्हणजे काय तर एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या कर्तव्याचं जर पालन करत नसेल आणि त्यामुळं इतरांवर अन्याय होत असेल तर याद्वारे व्यक्तीला किंवा संस्थेला कर्तव्याची आज्ञा दिली जाते, त्याला परमादेश असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था आपल्या कर्तव्याचं पालन करत नसेल आणि त्यामुळं इतरांवर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला कर्तव्याची आज्ञा दिली जाते, त्यालाच परमादेश असं म्हटलं जातं. त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. त्यानंतर पुढली रीट्स आहे ते म्हणजे प्रतिषेध. आता प्रतिषेध म्हणजे काय तर एखादा खटला कनिष्ठ न्यायालयात नियमानुसार चालत नसेल किंवा तो चालवण्याचा अधिकार जर कनिष्ठ न्यायालयाला नसेल तर तो खटला रद्द किंवा तहकूब करावा असा विनंती अर्ज वरिष्ठ न्यायालयात करता येतो, त्यालाच प्रतिषेध असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू आहे पण तो खटला चालत असताना योग्य पद्धतीने चालवला जात नाही किंवा तो चालवण्याचा अधिकार या कनिष्ठ न्यायालयाला नसेल तर तो खटला तहकूब करावा असा विनंती अर्ज वरिष्ठ न्यायालयाकडे करता येतो, त्यालाच प्रतिषेध असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढला घटक आहे ते म्हणजे उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे काय तर कनिष्ठ न्यायालयाकडे चालू असलेला जो काही खटला आहे
तो वरिष्ठ न्यायालयाने चालवावा असा विनंती करणारा अर्ज म्हणजे उत्प्रेक्षण. म्हणजे एखादा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू आहे, हा खटला वरिष्ठ न्यायालयाने चालवावा असा जो काही विनंती अर्ज केला जातो त्याला उत्प्रेक्षण असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर शेवटचा एक जो घटक आहे ते म्हणजे अधिकार प्रच्छा. अधिकार प्रच्छा म्हणजे काय, तर सरकारी अधिकारी अथवा एखादा व्यक्ती पात्रता नसताना सुद्धा अधिकार पदाचा वापर करीत असेल तर त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये अर्ज करता येतो, त्याला अधिकार प्रच्छा असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा अधिकारी त्याच्याकडे कुठलीही पात्रता नसताना जर तो अधिकारचा वापर करत असेल किंवा एखाद्या अधिकार पदावर कार्य करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये अर्ज करता येतो, त्याला अधिकार प्रच्छा असं म्हटलं जातं. म्हणजे एकूणच या कलम 32चा विचार करत असताना घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं हा अधिकार भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. कारण आपल्या अधिकाराचं जर संरक्षण करायचं असेल तर या अधिकाराशिवाय आपल्या अधिकाराचं संरक्षण होत नाही, म्हणून हा अधिकार एक महत्वपूर्ण अधिकार म्हणून ओळखला जातो. आता या अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या अधिकाराविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मतावरनं या कलम 32चं किती महत्व आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे राज्यघटनेचा आत्माच होय. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा जर कुठला असेल तर खऱ्या अर्थानं तो या घटनात्मक उपाययोजनेचा अधिकाराचं कलम 32 हेच खऱ्या अर्थाने या भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विधानावरनं सुद्धा खरंच आपल्यालाही या कलम 32चं महत्व या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे एकूणच हे जे काही वरील सर्व अधिकार आहेत या वरील सर्व अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम हा कलम 32 किंवा हे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकारच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून कलम 32चं महत्व एक अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि मग पुढे जेव्हा आपण या मूलभूत अधिकाराचा विचार करतो, जसं मी म्हटलं की कलम 12 ते 35 मध्ये हे वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आणि मग कलम 32चा विचार केल्याच्या नंतर कलम 33 जे आहे या कलम 33चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे काही सर्व अधिकार आहेत हे सर्व अधिकार हे भारतीयांना लागू होत असले तरी त्यालाही काही अपवाद आहेत. हे सर्व अधिकार भारतीयांना मूलभूत अधिकार जरी लागू होत असले तरी याला सुद्धा काही अपवाद आहेत. त्यामध्ये राष्ट्राची सुरक्षा करणारे जे काही सैनिक आहेत, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ठेवणारे जे काही सैनिक आहेत किंवा गुप्तचर विभागाचे जे काही अधिकारी आहेत यांना हे अधिकार या ठिकाणी लागू होत नाहीत, कारण या सर्व व्यक्तींना या मूलभूत अधिकारापासून सूट देण्यात आलेली आहे. कलम 34चा जर आपण विचार केला तर कलम 34 मध्ये एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना तिसऱ्या भागाने प्रदान केलेल्या अधिकारावर निर्बंध असतात. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये लष्करी कायदा असेल तर भारतीय राज्यघटनेतील जे काही मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत अधिकारावर इथं मात्र निर्बंध असतील. म्हणजे इथं कलम 34 मध्ये ही तरतूद असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटचं जे कलम आहे ते म्हणजे कलम 35. या कलम 35 मध्ये मूलभूत अधिकारात बदल करायचा जर असेल तर तो मूलभूत अधिकारात बदल करण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला असेल, तो राज्य विधिमंडळाला असणार नाही, अशी ही तरतूद या कलम 35 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीतच या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि भारतीय राज्यघटनेतील हे जे काही मूलभूत अधिकार आहेत हे खरंच भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, कारण प्रत्येक भारतीय व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी या मूलभूत अधिकाराची अत्यंत आवश्यकता असते. त्याशिवाय त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकासच होत नाही. धन्यवाद.